वेलकम टू डिप्लोमा वाला चॅनल. आज आपण इंटिग्रेशनचा नवीन टाइप शिकणार आहोत. टाइप नंबर 7. ओके, टाइप नंबर 7. सिक्स आपण काल पाहिला होता, ठीक आहे. बट आज आपण काय करणार, टाइप नंबर 7 चेक करणार. टाइप नंबर 7 ओळखायचा कसा, आधी ते क्लिअरली बघा. जर समजा इंटिग्रेशन मध्ये न्यूमरेटर मध्ये कॉन्स्टंट असायला पाहिजे. न्यूमरेटर मध्ये काय असलं पाहिजे, कॉन्स्टंट. मग आता समजा इथं मी लिहिलं 3 आणि डिनॉमिनेटर मध्ये साइन किंवा कॉसची टर्म पाहिजे. कशी पाहिजे, साइन किंवा कॉसची, किंवा दोन्ही असेल तरी चालती. आणखी एकदा रिपीट, न्यूमरेटर मध्ये काय पाहिजे, कॉन्स्टंट. डिनॉमिनेटर मध्ये एक तर 3 प्लस 4 कॉस एक्स म्हणजे प्युअर कॉस आहे, ठीक आहे, किंवा 5 मायनस 4 साइन एक्स, ओके, किंवा 5 मायनस 4 साइन एक्स प्लस 3 कॉस एक्स, अशा टर्म पाहिजे, ठीक आहे. तर आपण टाइप नंबर 7 यूज करू शकतो, ठीक आहे. डिनॉमिनेटर मध्ये काय काय लागतंय, एक तर प्युअरली कॉस पाहिजे, किंवा प्युअरली साइन पाहिजे, किंवा काय साइन आणि कॉस दोन्ही चालते ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये. आणखी एकदा रिपीट करतोय, नीट लग द्या. डिनॉमिनेटर मध्ये काय काय पाहिजे, डिनॉमिनेटर मध्ये पाहिजे काय, साइन किंवा कॉसची टर्म. साइन किंवा कोणाची टर्म, कॉसची टर्म, तरच आपण हा टाइप यूज करू शकतो. आता या टाइप मध्ये फिक्स पॅटर्न आहे. जसं की टाइप नंबर 6 मध्ये काय होतं रे, साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर टर्म होती. इथं काय पाहिजे, फक्त साइन आणि कॉसची टर्म पाहिजे. जर समजा साइन आणि कॉसची टर्म जर तुम्हाला दिसली डिनॉमिनेटर मध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये, तर ओळखून जायचा टाइप नंबर 7 आहे. आता फक्त एवढंच सांगतो की टाइप नंबर 7 थोडासा लेंदी मेथड आहे, बट इझी मेथड आहे, ठीक आहे, जे की तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आता मी पहिला प्रॉब्लेम आहे, तर मी दोन्ही साइन आणि कॉस दोन्ही घेतो. साइन आणि कॉस दोन्ही घेतो. तर पहिल्यांदा चेक करायचं की न्यूमरेटर मध्ये कोण आहे, कॉन्स्टंट. डिनॉमिनेटर मध्ये कोण पाहिजे, तर क्लिअरली सांगतो, साइन आणि कॉसची टर्म पाहिजे. काय पाहिजे, साइन आणि कॉसची टर्म. कळत आहे, इथपण कोणाला काय अडचण आहे, नाही. मग इथं मी लिहितानाच लिहितो की काय, 2 टाइम्स कॉस एक्स प्लस 4 साइन एक्स प्लस 3 विथ रिस्पेक्ट टू एक्स, असा प्रॉब्लेम आहे. पहिला प्रॉब्लेम आहे, थोडासा मी इझी टाइप मध्ये घेईन. मग आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. पहिल्यांदा नाव द्यायचं, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3 डिवायडेड बाय, चेक करा, 2 टाइम्स काय रे, कॉस एक्स प्लस 4 टाइम्स काय रे, साइन ऑफ एक्स प्लस 3 विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. जर असं असेल तर काय करायचं, तर मेथड्स काय सांगते की जर समजा न्यूमरेटर मध्ये कॉन्स्टंट, डिनॉमिनेटर मध्ये साइन किंवा कॉसची टर्म ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये येत असेल, तर काय करा, पुट करा. काय पुटअप करा, तर पुट टी इज इक्वल टू टॅन पुटअप करा. आणि जो काही साइन आणि कॉसचा अँगल आहे, किती आहे साइन आणि कॉसचा अँगल, एक्स आहे, तर त्याच्या अर्धा अँगल पुटअप करा. किती अँगल पुटअप करा, अर्धा. जर समजा कॉस 2x आणि साइन 2x राहिलं, काय पुटअप केलं असतं, टॅन एक्स पुटअप केलं असतं. सर आता छोटीशी अडचण अशी की तर टॅनच नाही ना, इथं टॅनच नाहीये, मग ते थोडंसं ऍडजस्ट होईल. मग आता चेक करू, थोडंसं ऍडजस्ट कसं होईल ते सांगतो. इथं लग रे, डिफरन्शिएट अबो इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. टीचा डेरिव्हेटिव्ह काय तर डी टी बाय डी एक्स इज इक्वल टू काय रे, टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असते, सेक स्क्वेअर एक्स बाय 2, राईट आहे, आणि एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह काय रे पुन्हा 1/2. इथपण काय अडचण आहे, नाही.
मग इथे चेक करा, इकडचा 1/2 मधला डिनॉमिनेटर मधला 2 इकडे येऊन काय येईल रे मल्टिप्लाय मध्ये, म्हणजे 2dt किती 2dt डिवाइडेड बाय dx ची व्हॅल्यू किती येईल रे sec स्क्वेअर x/2. बरं मला माहित आहे sec स्क्वेअर थिटा म्हणजे काय रे, हां sec स्क्वेअर थिटा म्हणजे काय 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. तिथे अँगल किती आहे रे x/2, इथं काय येईल रे इथे x/2. बट tan x/2 ची व्हॅल्यू किती आहे, tan x/2 ची व्हॅल्यू किती आहे t, तर मला 1 प्लस tan स्क्वेअर x/2 ला काय लिहू शकतो रे 1 प्लस t स्क्वेअर लिहू शकतो. ही व्हॅल्यू कोणाची आहे 2dt डिवायडेड बाय dx ची व्हॅल्यू आहे. करेक्ट आहे रॉंग आहे. बरं ही व्हॅल्यू कोणाची आहे रे, ही टर्म t ची आहे, t ची टर्म इकडे घेऊन या, x ची टर्म तिकडे घेऊन जा, म्हणजे एक फायनल आन्सर लिहितो मी. चेक करा इथं बघा 2dt डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर म्हणजे काय येत असते dx येत असते. चेक करा इकडचा dx तिकडे घेऊन गेला आणि 1 प्लस टी स्क्वेअर इकडे आल्या. आता जर नीट ऑब्झर्व केलं तर x च्या टर्म एका साईडला आणि t च्या टर्म एका साईडला, म्हणजे आपण ह्या इथं जे मी राऊंड अप करतोय चेक करा, हा जो dx आहे या dx च्या ठिकाणी काय लिहू शकतो 2dt डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. बट प्रश्न तर सर तसा सेमच आहे, कारण इथं पुट t इज इक्वल टू tan x/2 म्हणले, बट इथं कुठे tan x/2 आहे का, नाही. बट एक लक्षात ठेवा इथं जे sin x आणि cos x आहे त्याला इन द फॉर्म ऑफ tan लिहू शकतो आपण. आठवते का फॉर्म्युला, चेक करा इथे लिहितो मी sin 2 थिटाचा फॉर्म्युला काय रे sin 2 थिटा इज इक्वल टू, आठवत असेल तर चेक करा 2 tan थिटा डिवायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थिटा, जे की मी तुम्हाला इम्पॉर्टंट म्हणून सांगितलं होतं. आठवतं का, चेक करा बरोबर आहे. मग आता जर ते आठवत असेल व्यवस्थित तर काय मी तुम्हाला आणखीन एकदा रिपीट सांगतो, चेक करा. जर इथं sin x राहिलं तर काय लिहिता येईल रे, हां sin x राहिलं तर काय येईल, इथं डबल अँगल होता त्याच्या अर्धा अँगल होता, तिथं काय येईल रे 2 tan x/2 डिवायडेड बाय 1 प्लस काय रे tan स्क्वेअर x/2. करेक्ट आहे. बट tan x/2 ची व्हॅल्यू किती आहे रे t आहे, तर इथे मी sin x च्या ठिकाणी काय लिहू शकतो 2t डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. कळालं का, म्हणजे तुम्हाला जनरली बुक्स मध्ये आहेत ना ते डायरेक्टली काय दिलेले हा फॉर्म्युला दिलेला आहे. चेक करा की काय पुटअप करा, साइन जर दिसलं काय दिसलं साइन जर दिसलं तर काय पुटअप करायचंय 2t डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर पुटअप करायचे. कळालं का, म्हणजे कुठं पण साइन x दिसलाय काय पुटअप करायचंय 2t डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. सेम वेनी कॉसचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असला पाहिजे, कॉस डबल अँगलचा. चेक करा कॉस 2 थीटा इज इक्वल टू 1 मायनस काय रे tan स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. करेक्ट आहे का, चेक करा. बट आपल्याला कॉस एक्स ची व्हॅल्यू माहिती आहे किती आहे रे, कॉस एक्स इज इक्वल टू, चेक करा इथं 2 थीटा असताना इथं काय रे tan स्क्वेअर थीटा आलाय म्हणजे हाफ अँगल झालाय, तर इथं सुद्धा कॉस एक्स ची व्हॅल्यू काय येईल 1 मायनस काय tan स्क्वेअर एक्स बाय 2 डिवायडेड बाय 1 प्लस काय रे tan स्क्वेअर एक्स बाय 2 लिहू शकतो का. तर मला सांगा ह्या कॉस एक्स ची व्हॅल्यू किती येईल रे 1 मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. कळलं, म्हणजे तुम्हाला इथल्या कॉस एक्स च्या ठिकाणी काय ठेवायचंय 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. ह्या साइन एक्स च्या ठिकाणी काय ठेवायचंय 2t डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. वाटलं तुम्ही या दोघांचं चिन्ह म्हणजे आपण डायरेक्टली लिहिले तरी चालतंय. आता तुमच्या बुकमध्ये डायरेक्टली दिलेले की साइन एक्स ची व्हॅल्यू किती आहे, ह्या साइन एक्स ची व्हॅल्यू काय पुटअप करा, डायरेक्टली सांगितली त्यांनी की काय करा 2t डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर पुटअप करा. काय पुटअप करा 2t डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर पुटअप करा. आणि कॉस एक्स व्हॅल्यू काय पुटअप करा 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. असं डायरेक्टली सांगितलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, मग आता कसं आलं कळालं, हे कसं येते ते कळालं का. चलो मग हे तुम्हाला थोडंसं काय करावं लागेल इथं लक्षात ठेवावं लागेल. कॉस एक्स ची व्हॅल्यू 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर, आणि सगळ्यात महत्वाचं हे जे काय dx आहे dx ची व्हॅल्यू काय पुटअप करावं लागेल तर 2dt डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर पुटअप करावं लागेल. कळालं.
हां सांगतो सगळं रिपीट सांगतो, टेन्शन नका घेऊ. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये आपण थोडंसं आणखी एकदा रिपीट करू. मग चेक करा, न्यूमरेटरमध्ये कॉन्स्टंट आहे, डिनॉमिनेटरमध्ये साइन आणि कॉसची जर टर्म असेल ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन मध्ये, तर पक्का काय पुट अप करायचं, पुट टी इज इक्वल टू टॅन एक्स बाय 2. कळालं? सर इथं टॅन दिसणं गेले तर साईनला इन द फॉर्म ऑफ टॅन लिहू शकतो. साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 टॅन थीटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. तर साइन एक्स इज इक्वल टू 2 टॅन एक्स बाय 2 डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2. आणि टॅन एक्स बाय 2 ची व्हॅल्यू किती असते, टी. म्हणजे इथं काय रे, इथं मी थोडंसं लक्ष द्या, इथं 2t डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर येईल. ओके, सेम वेनी काय करायचंय, cos 2x इज इक्वल टू किंवा cos 2 थीटा इज इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा आहे. मग इथं cos x असेल तर काय करावं लागेल, 2 थीटा असताना थीटा येईल, तर x असताना किती येईल रे, हां 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 येईल का, हो. टॅन एक्स बाय 2 ची व्हॅल्यू किती येते, टी. तर 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. तुमच्या बुकमध्ये हे जे मी कलर करून दिलेलं आहे, मी थोडंसं वाटलं तर राऊंड अप करतो, हे तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युले दिलेले आहेत. हे काय डायरेक्टली फॉर्म्युले दिलेले, हे सुद्धा कळलं, कळते का. मग आता आपण हे सबस्टिट्यूट केल्यानंतर नवीन इंटिग्रेशन काय बनतंय चेक करा. आता आय इज इक्वल टू, प्लीज सगळ्यांना लक्ष द्या, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये हे 3 ला 3 ॲज इट इज, होल डिनॉमिनेटर मध्ये चेक करा रे, 2 ला 2 आणि कॉस ची व्हॅल्यू किती असते रे, 1 मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. करेक्ट आहे. चलो प्लस 4 टाइम्स काय रे, साइन एक्स म्हणजे काय, 2t डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. करेक्ट आहे का, चेक करा. आणि लास्टली प्लस 3, त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये काहीच नाही म्हणजे किती रे, 1. आणि इनटू काय रे, 2dt डिवायडेड बाय 2 हां dt डिवायडेड बाय काय रे, 1 प्लस टी स्क्वेअर. dx ची व्हॅल्यू चेक करा, सगळ्या व्हॅल्यू टी मध्ये कन्वर्ट झाल्या का. cos x ची व्हॅल्यू 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर आणि sin x ची व्हॅल्यू 2t डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. सगळे हे जे x मध्ये प्रॉब्लेम होता, हा जो इंटिग्रेशन कंप्लीट मी तुला राऊंड अप करतो, हा जो इंटिग्रेशन आहे तो कशामध्ये होता रे, x मध्ये होता, तो कशामध्ये झाला आता कन्वर्ट, व्हेरिएबल मध्ये. सर हेच सोपं वाटेल तर ते लई अवघड वाटेल नाही, याला सिम्प्लिफाय करा, लई सोपं होईल. सिम्प्लिफाय म्हणजे काय ते सांगतो. हे चेक करा रे, ये मी तुला ब्रॅकेट करतो ह्याला हाय, ठीक आहे. मग ह्याचं एलसीएम काढता येईल का, एलसीएम काढण्याच्या अगोदर तुम्हाला अजून थोडंसं सिम्प्लिफाय करून दाखवतो. चेक करा, 3 डिवायडेड बाय, चेक करा रे, न्यूमरेटर मल्टिप्लाय करा, 2 इंटू 1 2 मायनस 2 टी स्क्वेअर. करेक्ट आहे रॉंग आहे, ह्या सगळ्याचा डिनॉमिनेटर कोण आहे रे, 1 प्लस टी स्क्वेअर. चलो प्लस 4 दुनी 8t डिवायडेड बाय अगेन काय रे, 1 प्लस टी स्क्वेअर. करेक्ट आहे का. आणि लास्टली प्लस 3 डिवाइड बाय 1. इथपण काय अडचण आहे. आणि इथं मी मल्टिप्लाय करायला पाहिजे होतं बट नाही केलं. 2dt ठीक आहे डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. आता एलसीएम काढता येईल का चेक करा. एलसीएम कसं काढायचं ते दाखवतो, इकडे जा रे. इथं 3 दुनी काय येईल रे, इथला 3, मी थोडंसं राऊंड अप करतो, चेक करा. इथला 3 आणि इथला 2 कसा आहे रे, मल्टिप्लिकेशन मध्ये, त्या दोघांचा गुणाकार किती येईल 6. आणि ते कॉन्स्टंट आहे का चेक करा. हो कॉन्स्टंट असेल तर इंटिग्रेशनच्या बाहेर. इंटिग्रेशन मध्ये काय राहील 1 डिवायडेड बाय. आता लग जा रे, एलसीएम कसं काढतात तर लग द्या, ही टर्म आणि ही टर्म कशी आहे सारखी, तर एकदाच लिहायची. ती कितीदा लिहायची, एकदाच. आता कोणती टर्म राहिली 1, 1 ला 1 लिहायचं. मग आता हे 2 मायनस 2t स्क्वेअर याच्यासोबत मल्टिप्लिकेशन मध्ये कोण असेल रे, आपलं ठेवायचं झाकून ठेवलं, काय उरलं 1 राहिलं. ठीक आहे, 1 न मल्टिप्लाय केलं तर काय फरक पडणार आहे का नाही. प्लस इथं पण 8t चा कोएफिशियंट काय असेल रे, आपलं ठेवायचं झाकून उरलेलं 1. आणि 3 च्या मल्टिप्लिकेशन मध्ये कोण येईल रे, हां 3 च्या मल्टिप्लिकेशन मध्ये 1 प्लस टी स्क्वेअर येईल का चेक करा. इनटू अगेन काय रे, dt डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर येईल का चेक करा. हां की ना, इथपण कोणा काय अडचण आहे नाही. मग आता थोडीशी मदत काय पाहिजे ते सांगतो. इथे चेक करा, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे हे 1 प्लस टी स्क्वेअरची टर्म ज्याला मी अंडरलाईन करतोय, ही टर्म इथं वर जाऊन काय होईल रे, न्यूमरेटर मध्ये जाईल.
चेक करा, मी थोडंसं आणखी एकदा रिपीट करतो, वाटलं तर रेड कलरने अंडरलाईन करतो. ही टर्म ही उलटून कुठे जाईल रे? न्यूमरेटर मध्ये जाईल. न्यूमरेटर मध्ये 1 प्लस टी स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर मधला 1 प्लस टी स्क्वेअर काय होईल? कॅन्सल. म्हणजे ही टर्म आणि ही टर्म काय होईल? कॅन्सल होईल. कळतंय? इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे का? इथपर्यंत कुणाला जर अडचण नसेल तर आता इंटिग्रेशन काय होते, खूप इझी होऊन जातो. चेक करा, आय इज इक्वल टू 6 ला 6, ठीक आहे. इथे चेक करा 1 अपॉन, ह्याला सिम्प्लिफाय करा थोडंसं, 2 मायनस 2t स्क्वेअर बरोबर आहे, प्लस 8t प्लस 3 इंटू 1 3 आणि 3 इंटू टी स्क्वेअर 3t स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टी, विथ रिस्पेक्ट टू टी. थोडंसं नीट लग जा, इथली टर्म मी थोडं साईडला लिहितो म्हणजे तुम्हाला आणखीन कळायला सोपं जाईल. ठीक आहे, इथे चालायला पाहिजे. चलो मग आता चेक करा काय येईल. आय इज इक्वल टू काय रे, 6 ला 6 कॅल्क्युलेशन करा. आधी टी स्क्वेअरची टर्म लिहा, मायनस 2t स्क्वेअर आणि प्लस 3t स्क्वेअर काय ते रे? 1t स्क्वेअर म्हणजे फक्त टी स्क्वेअर लिहू का? टी स्क्वेअर. मग आता चेक करा, हे आणि हे कॅल्क्युलेशन संपलं. आता राहिलं कोण रे? 8t. टी ची टर्म आहे का कोणती? नाही. प्लस 8t करेक्ट आहे. आता राहिलं कोण? 3 आणि 2 किती येते रे? 3 आणि 2 किती येते? प्लस 2 प्लस 3 किती येते? 5. म्हणजे काय उरलं रे? विथ रिस्पेक्ट टू टी. करेक्ट आहे रॉंग आहे? आता चेक करा, हा प्रॉब्लेम कुठल्या टाइप मध्ये कन्वर्ट झाला? थर्ड टर्म मध्ये होता असते. कुठे होता असते? थर्ड टर्म. कसं ओळखलो थर्ड टर्म आहे म्हणून? न्यूमरेटर मध्ये कॉन्स्टंट आहे, डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ह्याच्या पुढचं सोडवता येईल का आपल्याला? हो, मी नेक्स्ट पेजवर लिहितो, कळते का चेक करा. इथपण कोणाला काय अडचण आहे? नाही. मग आता लक्षात ठेवा, 6 बाहेर आहे, इंटिग्रेशन मध्ये टी स्क्वेअर प्लस 8t प्लस 5 आहे. मग इथं चेक करा, मग काय रे? आय इज इक्वल टू 6 इंटिग्रेशन मध्ये 1 अपॉन काय रे? टी स्क्वेअर प्लस 8t प्लस 5 विथ रिस्पेक्ट टू काय रे? टी. बरोबर आहे. मग आता थर्ड टर्म ऍडजस्टमेंट मेथड एवढं तर कळालं. मी तुम्हाला आधी सांगितलं मेथड अवघड नाही, फक्त काय रे? थर्ड टर्म इज इक्वल टू काय रे? 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ टी चा स्क्वेअर. कळालं टी का बरं? इथं व्हेरिएबल टी आहे. चेक करा, मग काय रे? 1/2 इंटू 8 चा होल स्क्वेअर काय रे? 2 1 जा 2, 2 4 जा 8, 4 चा स्क्वेअर किती येते? 16. म्हणजे तुम्हाला काय करायचं? 16 ऍड करायचं, 16 सबट्रॅक्ट करायचंय. मग आय इज इक्वल टू हे 6 ला 6 ऍज इट इज इंटिग्रेशन मध्ये 1 अपॉन चेक करा टी स्क्वेअर प्लस 8t प्लस 16 मायनस 16 प्लस 5 विथ रिस्पेक्ट टू टी. मग इथे चेक करा, 6 ला 6 इंटिग्रेशन मध्ये 1 अपॉन काय रे? टी स्क्वेअर ला टी स्क्वेअर, बट इथं मी अंडरलाईन करू तेवढ्यासाठी काय लिहिता येईल मला? टी प्लस 4 चा स्क्वेअर आणि मायनस 16 प्लस 5 मायनस 11 विथ रिस्पेक्ट टू टी. आता चेक करा, आपण एक्स च्या ठिकाणी काय पुटअप केलंय? टी. तर इथं टी प्लस 4 च्या ठिकाणी काय तर रिप्लेस करावं लागेल. फक्त अल्फाबेट कोणते वापरायचे नाहीत? एक्स वापरायचं नाही, टी वापरायचं नाही. ठीक आहे, तुम्ही कुठलाही अल्फाबेट यूज करू शकता आणखी एकदा पुटअप करायला, किंवा डायरेक्टली कंपोजिट येत असेल तर चांगली गोष्ट आहे, बट मी तुम्हाला तर डायरेक्टली कंपोजिट शिकवला नाही. म्हणून मी काय करणार इथं? पुट. काय करणार आहे? पुट. आता दुसरा अल्फाबेट वापरा, आर वापरू. आता आरच का बरं? माझं नाव सुरू होते म्हणून मी आर वापरतो. तुमचं जे वापरत ते वापरा. आर इज इक्वल टू काय रे? टी प्लस 4 काय रे? डिफरन्शिएट अबोव इक्वेशन रिस्पेक्ट टू टी. आर चा डेरिव्हेटिव्ह काय येते? dr बाय dt इज इक्वल टू 1. म्हणजे dr ची व्हॅल्यू किती येते रे? 1 इंटू dt म्हणजे काय आला? dt. मग आता नवीन इंटिग्रेशन i इज इक्वल टू काय होईल रे? i इज इक्वल टू 6 ला 6 राईट आहे. इंटिग्रेशन मध्ये 1 अपॉन r चा स्क्वेअर मायनस 11 ला मी रूट 11 चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dr लिहू शकतो का? हो. मग आपण एक फॉर्म्युला बघितला होता, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन काय रे? एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू
x इज इक्वल टू 1/2a इंटू लॉग ऑफ काय x मायनस a डिवायडेड बाय x प्लस a प्लस c. इथं x व्हेरिएबल असताना हा उत्तर आले. आता व्हेरिएबल कोण आहे r, तर उत्तर काय येईल i इज इक्वल टू 6 ला 6 1/2a 2a ची व्हॅल्यू किती आहे रे 2 इंटू रूट 11 राईट आहे हा इंटू लॉग ऑफ काय रे मॉड ऑफ r मायनस रूट 11 डिवायडेड बाय r प्लस रूट 11 प्लस सी. आता काय करायचं r ची व्हॅल्यू r ला द्यायचं हा काय रे बेक बे त्रिक 6 3 डिवायडेड बाय रूट 11 इंटू लॉग ऑफ काय हा t प्लस 4 हा मायनस रूट 11 डिवायडेड बाय t प्लस 4 प्लस रूट 11 प्लस सी. प्रॉब्लेम संपला का नाही. टी ची व्हॅल्यू टी ला देऊन टाका म्हणजे फायनल आन्सर i इज इक्वल टू 3 डिवाइड बाय रूट 11 इंटू लॉग ऑफ टी ची व्हॅल्यू किती रे टॅन हा x डिवायडेड बाय 2 प्लस 4 मायनस रूट 11 डिवायडेड बाय हा टॅन x बाय 2 प्लस 4 प्लस रूट 11 प्लस सी. कुणाला काय अडचण आहे का चेक करा. हे तुमचं काय असेल फायनल आन्सर असेल. कुणाला काय अडचण असेल फायनल आन्सर मध्ये तर ते नंतर मला विचारू शकता. ठीक आहे. थोडंसं मी रिपीट आन्सर याच्यासाठी लिहिलो कशासाठी तुम्हाला दाखवतो मी. ओके तर याचं आपल्याला काय करायचं आहे कलर चेंज करायचं. हे तुमचं फायनल आन्सर आला पाहिजे. क्लिअर आहे. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे पक्का. ठीक आहे चलो इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू.